आता त्याने डिलिव्हरी बॉयला बोलत आहे. अभी अभी किसने किया कैंसिल ऑर्डर? ऑर्डर स्विगी की साइड से और ऑपरेशन चैलेंजेस चल रहा है, अवेलेबल नहीं हो रहा है ऑर्डर. मॅसेज आलाय पैसे परत. मी उचलणार नाही आता. नाही मला दिसला भाई, मी बरोबर तिथं दिसला मला. पण उचली. अरे मोहम्मद भाई मी विचारलं तरी हा तर काहीच दिसेना आतमध्ये तर आणि म्हणायला लागलं तर अजून तिथंच आणि वर सांगलं तिचं जाळा लागला. मी एकटाच इथं या म्हणायला लागलं. बघू म्हटलं देवाचा आशीर्वाद आता काय देवाचा. म्हणजे भीती वाटली की नाही तुम्हाला? आज मी आहे एका स्मशानभूमीमध्ये आणि मी आता बघणार आहे की कोणता डिलिव्हरीवाला रात्री 12 नंतर एका स्मशानभूमीमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी आतमध्ये येतो. डिलिव्हरी बॉयला बोलत आहे. तर कस काय भूताजी अरे कोण आहे मोदी स्मशानभूमी. चिकन आपला भाऊ व्हेज आहे तर आपल्या भावाला एक व्हेज मागू आणि आपल्यासाठी एक नॉन व्हेज आहे. 193 दाखवायला प्लस डिलिव्हरी चार्जेस. पासवर्डला काय होत आहे. पेमेंट कोणाला सक्सेस झाली? झोमॅटो फूड. झोमॅटोला 193 रुपये पे झालेले आहेत. त्या भावाकडे लय पैसे असतात, भाऊ पैसेवाला आपला. तर कोणाला गिव्ह पाहिजे असेल तर भावाला मेसेज टाका. कोणाला काय खाऊ वाटत असेल तर भावाला मेसेज टाका आणि तुम्हाला मी इथलं स्विगीला पण करून टाकतो. चाल ऑनलाईन स्विगीला पण तुम्हाला मी इथलं लोकेशन दाखवतो आधी कसं आहे ते. हे इकडे आहे ते सगळं असं बनवलं आहे आणि ते तुम्ही समोर बघू शकता. इथं अंत्यविधी करायचं हे आहे आणि इकडे आहेत ते सगळं पुरलेले आहेत आणि इकडे आपला भाऊ तो बोलत आहे कोणासोबत तरी. इथे आहे ते भयानक असं झाड आहे समोर. खास या व्हिडिओसाठी आम्ही 400 रुपये खर्च केलेले आहेत. जसं की तुम्ही बघू शकता स्विगी आणि झोमॅटो म्हणून 200 असे 400 रुपये खर्च झालेले आहेत आमची. तर ते येतील आता 10 मिनिटांमध्ये. तर आपण त्यांचं वेट करू आणि एक छोटासा त्यांच्यावर प्रँक करू. ते पहिला बघू त्याने आतमध्ये येतील का आणि जर त्याने आतमध्ये आले की एक छोटासा प्रँक करू आपण. ते प्रँक तर खूप भारी असणार आहे. तर थांबा वेट करा आणि नंतर या डिव्हाइसची खरी किंमत, या डिव्हाइसची खरी मजा तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्याच वेळात. तर पहिला ते डिलेवरी येऊ दे तर ते खाऊ, मग आपण आपली इन्व्हेस्टिगेशन चालू करू. आणि जर भावा डिलेवरीवाले स्विगी आणि झोमॅटोवाले आपले भाऊ जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सॉरी भावांनो, आम्ही एक असं एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणि या आपल्या फॅमिलीला काहीतरी नवीन दाखवण्यासाठी तुमच्याकडून ऑर्डर केलेली आहे आणि तुमच्यावर एक छोटासा प्रँक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर माझ्याकडून आणि माझ्या भूताच्या पब्लिककडून कान पकडून सगळ्याला सॉरी.
करू आधी भावाला कुठेतरी असं एका ठिकाणी लपवू, म्हणजे एक छोटासा प्रँक करू. कुठे लपवत मी कुठं जाऊन बसू? मला ते समजेल, पण असं मी तिकडे जाऊन लपू का त्या भयंकर कोपऱ्याला? वाटायला पाहिजे. होय सा? हा? त्या कोपऱ्याला जाऊन लपू का मी? हा, तू त्या तिथनं कोपऱ्यात हा जा. त्या कोपऱ्यापासून आणि क्लिप करतो. कॅमेरा तुझ्याकडे ठेव हम्म. आणि तिकडून असं शूट करा आणि मी इकडे बसतो. इथे अंत्यविधी करतात बघ. हम्म. तिथं बसतो असं खाली मान घालून ना, मी कुठं? आणि मी फोनवर बोलतो इकडे या आतमध्ये या. मी काय करतो, एकदम तिथनं लांबनं पळत येतो ते खांबापासून. हे गाडी लपवून लावायची का इकडं? इकडे लेफ्ट हा एक पब्लिक या आधी गाडी आपण लपून लावू कुठे, पण आता गाडी बघितली की त्याला समजतं म्हणजे. चला चला चला, आता ऑर्डर घेतलेला आहे, तो येईल लवकरच. त्या आधी आपली गाडी कुठे लपून लावू. हा इकडं लावून टाक इकडं. चला चला चला. येत आहे टाकीच्या मागाला, टाकीच्या माग. हा बास वाटत दिसत नाही आता गाडी. स्पॉट भेटलेला आहे गाडी लावायला. नाहीतर साहेब बस इथं बस काढू दे. तिथं बसू का? तिकडे बसतो. हा तिकडे. तिथं का? त्यांना इथे इथे कसं उजेडा दिसतं रे क्लिप. अरे इथं बस. येतं ना. मला येत आहे. मग ते मोबाईल ठेव की त्याकडे. मी सांगतो इथं बसतो आतमध्ये. ये इकडे. थंडी तर जाम वाजा लागली, स्वेटर घातलं तरी. मी कुठलं मला कळेल. तुम्ही कुठून तर पळत जा की असं. तुला बघितलं की ओळखतंय ना. मी असं खाली मान घालून बसतो. नाहीतर एक काम करू, ऑर्डर असं मागू बसू म्हणा. प्रॅक्टिकल दाखवते भाऊ आपला. असं बसू म्हणा. त्यांना इथं दिसतंय असं बसू. इकडं हातात का तर घेऊ की काय तरी विचित्रपणा. ते काठी बिटी बघितलं की भिवून जायला नाहीतर मारते. त्याला घ्या असं जायचं. तू जाय 8 नंबरला येवाना. नाही त्याला इथं थांबू दे रे. इकडून पळत येऊ दे फक्त. फक्त असं कर, असं पाया फक्त आपटत येऊ दे फक्त. वाजलं तसं नाही, तसं नको. ह्याने नॉर्मली मी मागणी येतो fast. तिथं थांबायला मग- नाही. एक काम करू का मी एक काम करतो. तिथं काय तर होऊ दे तुमचं. हा. मग मी काय करतो, ही गल्ली आहे काय, संडास बाथरूम आहे. तिथनं गप मी एकटा तिकडं पळत जातो. काय कशात काय नसताना मी काय बोलत नाही. मी जातो कुठून? ह्या गल्ली इथनं. हे गल्लीत ना. इथनं आहे ना रे, इथं रस्ता आहे. हा. तर तुम्ही इथं असणार आहे दोघं बी, डिलिव्हरी बॉय आणि मी गप जातो पळत. तुला बी माहित नाही मी कोण आहे. मग असा इकडून जातो का स्टेट? इकडून? मग त्याने येणार तर इथंच ना. तू तिथं कुठे तर लपून बस की. कशा जातो मागे लपून बस शर्ट काढून ना. त्यानं इकडे आला ना, इकडनं मग तू जा. पळत जा. तिकडनं दिसतं लाईट आहे, इकडनं जातो सांगितलं. हा, हा. त्यानं कुठंपर्यंत थांबा बघा कुठेपर्यंत आलं त्यानं. कुठे गेलाय? थंडी लय की जाम वाजली. अरे याला काय झालं आता? ह्याला कुठला साह्या पकड घातलं. मोबाईल लोकेशन परमिशन काय म्हणालाय? एक मिनिट का तर सिलेक्ट 2 मिनिटं इथं वर आलंय की पिकअप ऑर्डर हॅज बीन पिक. हा मोदी पास. इथंच आहे. 2 मिनिटं दाखवा लागलाय. बस की इकडनं रस्ता आहे का बघ. मित्रांनो आता आम्ही कॅमेरा सेट करणार आहे. तुम्ही बघून तर आपला भाऊ इथं बसणार आहे आणि मी तर इथनं त्यांना दिसत नाही. तर बघू त्यांनी आलेलं आहे का नाही. प्रँक तर एकदम भयानक आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. कॉल आलेला आहे. त्यांच्या पप्पाचं फोन. तर त्यांनी डिलिव्हरी बॉयला बोलत आहे. सगळं जलाता है ना, उधर लेके आओ. मैं बैठा हूँ अकेले यहाँ पे. हाँ अंदर वहाँ जलाते हैं ना, वहाँ पे आओ. जल्दी आओ. हाँ आ जाओ, जल्दी आ जाओ. मैं अकेला वेट कर रहा हूँ यहाँ पे. कितनी देर हुई अभी.
त्यांना इकडून येऊ नये म्हणजे झालं. इथं एक गेट आहे, इथं एक गेट आहे. इकडून आला तर आम्ही खपलो भाई. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फंस गया भाई मैं. 14-29 8 नंबरला येऊ ना, 8 नंबरला. बहुतेक त्यांनी भिवून आतमध्ये येणं झालंय. बहुतेक ऑर्डर कॅन्सल करतो वाटतंय असं. रात्रीची 1 वाजता कोण ऑर्डर घेऊन यावं. हां दिसालंय का नाही? दिसालंय ते नाही, ते मला दिसला गाडीवरती. हां बाहेर उभारलाय त्याने. परत एकदा कॉल आले. डिलीवर करवा दिया जाएगा, ठीक है. अभी किसने किया कैंसिल ऑर्डर? ऑर्डर स्विगी की साइड से हो रहा है, ऑपरेशन चैलेंजेस चल रहा है, डिलीवर नहीं हो रहा है ऑर्डर. ओके चलेगा. थैंक यू. ऑर्डर कॅन्सल. तू फोन आलाय कॅन्सल. मॅसेज आलाय पैसे परत. मी उचलणार का नाही आता? नाही मला दिसला भाई, मी बरोबर तिथं दिसला मला. कॉल पण उचली. अरे मोहम्मद भाई, अगर ऐसा किया तो कैसा. मोहम्मद भाई की फटके 4 हो चुकी है. मोहम्मद भाई की भाई हो गई और मेरे पापा भी फोन किए. नको जाऊ दे, ह्यांना नको. झोमॅटोला आता आलाय. आपण झोमॅटोला बघू का. ऑर्डर इज ऑन द वे. 13 मिनिटात येणार आहे म्हटलंय. आपल्याला आला, जवळच यायला लागलाय. आणि पब्लिक आता आपण एवढं मोठं प्रँक करत नाही आता त्याच्यावर, कारण आम्हाला समजलं आता की त्याने आत पण येणार. जर यांना आत जरी आला तरी खूप आहे आमच्यासाठी. तर बघू यांना आत तरी येतंय का. तर याला आपण नीट बोलणार आहे प्रेमाने. तर भाऊ इथे बसलो ये, आणि प्रँक वगैरे काय नसणार आहे आता. तर बघू ते येतंय का आता. मी कॅमेरा लावून ठेवू का? प्रँक नको, प्रँक नको. प्रँक नको. आता आलं की घेऊ, ऑर्डर घेऊ. त्याला वाटलं तर एक टिप देऊ आणि पाठवा. आता का नको. मी नाही बोला, चांगलं बोलतो. हे आला रे, तिन्हीच आला रे. तिथं काय लाईट नको का? नको प्रँक. लाईट इथं प्रँक नको का? मी तयारीत बसलो होतो. हे आला. एक हे तर कोण येई नाही प्रँक केलं की उगा. नाही मोहम्मद भाई. मोहम्मद भाई तर कंटिन्यू डेअरिंग आला. तर भायला डेअरिंग आहे. भाई आलेलं. सल्यूट तुम्हाला. आता जस्ट आम्ही स्विगीला ऑर्डर केला होता. त्यांचा कॉल आला इथून. आतमध्ये बसलो एकटा या आतमध्ये. वरनं ऑर्डर कॅन्सल केला. त्यानं कंटिन्यू दिला. कंपनीचा फोन आला आम्हाला की हिम्मत येऊ आहे शकत नाही. काकात हिम्मत आहे. काका आलेला आहे आतमध्ये. ते कसं आहे आता, शेवटी नाले भूक लागली म्हणल्यावर शेवटी माणसाची मदत करणार ना. ते सांग आपल्याबद्दल जरा सांग. भूक पण आपलं चॅनल आहे. आपण हॉरर प्लेस ते असतात ना, जे भीतीदायक प्लेस. तुम्ही बघितला असाल आपले व्हिडिओ. स्मशानमध्ये बसून बिर्याणी ते खाल्लेले व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. ते मीच बनवतो स्वतः. हा, तर आज आपण बघणार होतो की कोण येऊन देत आहे का आतमध्ये. म्हणजे कुणाला गरज लागेल कधीतरी, कोणता बसलेला असेल. बरोबर. जर भिवून कोण जात असेल तर. नाही असं नाही. मी विचारलो तरी हा, मग तो तर काहीच दिसेना आतमध्ये. तर आणि म्हणायला गेलं तर अजून तिथंच. आणि वर सांगले तिचं जाळा लागला ना, मी एकटाच इथं या म्हणायला लागलाय. बघू म्हटलं देवाचा आशीर्वाद आता काय देवा. म्हणजे भीती वाटली की नाही तुम्हाला? म्हणजे असं थोडस वाटलं, पण देणं पण गरजेचं ना. बरोबर. पडलं हे आपली जबाबदारी आहे. बरोबर. आणि उगी कुठं तर कॅन्सल करणं, ऑर्डर कोणाला तरी टेक ओव्हर करणं, ते माझ्या बुद्धीला तर पटत नाही. कोणी ट्रान्सफर करून पळून जातात. किती वाजेपर्यंत करता तुम्ही? मी 2 वाजेपर्यंत करतो कधी. आता जर थंडीमध्ये जरा 1 वाजेपर्यंत थंडी पण जास्त झाली. 1:30 वाजले की. आता घरी नाही जायचं. पण मानलं मोहम्मद भाई समज कर.
काका आमच्याकडून एक छोटीशी भेट तुम्हाला. अरे नाही, तुम्ही एवढ्या डेअरिंग करून आलात तर आतमध्ये ते आम्हाला भारी वाटलं. रेग्युलर आहे आमच्या रेग्युलर असं कोणतरी हिंमत वाढाली लोकांमध्ये, हे आम्हाला खूप भारी वाटलं की तुम्ही आतमध्ये आलात. आपलं नाव माझं साई. साई. हा. थँक्यू. मला खरं हे नको होतं. हो नाही 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 ते म्हणजे तुमच्यासाठीच आहे. तुमच्या डेअरिंगवर कमाई आहे, कमाई आहे. नाही मी डेअरिंग केलं कुठंच मला त्याच्यात जाळायला म्हणजे कुठं तिथं आहे की काय ते लाईट चालू बंद चालू बंद व्हायला लागलाय. आता विसरले बरं का. आता विजलाय का? मी खरं तर काय करणार होतो, मी एकटाच बसणार होतो, त्यांना इकडे लपून थांबणार होतो, पण नको म्हटलं आता उगा एकेकांमध्ये असतंय कॅपॅसिटी, एक एक घेऊन काय झालं बेलं तर नाही ते ताप उगा कशाला. आणि तुम्ही काका पण दिसलेत, ते मगाशीचा मुलगा होता मग त्याला बघितलं डेअरिंग, पण तुम्ही काकासारखे आहात म्हणून नको म्हटलं. ओके थँक्यू धन्यवाद. रेटिंग देतो आम्ही पण काय विषय नाही. जास्त चांगलं आहे. ते बारकी खाते तर त्यांना देऊ. कसं बघायला त्याने कुठं बघायला लागलं. हे घाबरायला नाही, कुत्र्याला देते मोठ्या कुत्र्याला. तर पब्लिक, मी तुम्हाला सांगितलं होतं की या EMF मीटरचं काय काम आहे आणि याच्यामध्ये कसं काम करतं हे तुम्हाला मी सांगणार होतो, पण आता भाऊला घरातनं फोन यायला लागलेत, तर भाऊला जायचं आहे घरी. तर आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं सगळं काम तुम्हाला मी दाखवतो आणि कसं हे सगळं दाखवतं हे पण तुम्हाला सांगतो. आणि आपण 1-2 ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करू यासोबत आणि त्या जागेची जी रियालिटी आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्या काकाच्या एवढ्या हिमतीसाठी या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि यासारखे व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर नक्कीच या चॅनलवर असे व्हिडिओ खूप येतील, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटू नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.